साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाने केले धरणे आंदोलन. विविध मागण्यांसाठी केले आंदोलन. जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघास मान्यता देण्यात यावी. प्रलंबित असलेली 40% अनुदान वाढ देण्यात यावी. नवीन ग्रंथालयास मान्यता देऊन ग्रंथालय वर्ग बदल करण्यात यावेत आणि सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासमोर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाने एक दिवसीय धरणे आंदोलन केले. अनुदान वाढ मिळालीच पाहिजे. प्रलंबित असलेली 40% अनुदान वाढ मिळालीच पाहिजे. जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचा संघाचा विजय असो. त्यासोबत इतर पण मागण्या आहेत. जे ग्रंथ मित्र आहेत त्यांचे पुरस्कार आहेत ते शासनाने दिले पाहिजेत. या कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळेस अनुदान मिळतं. ते एकाच वेळेस अनुदान शासनाने जर दिलं तर त्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन श्रेणी दिले जाऊ शकते. आता शासनाने 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा वाचन पंधरवडा ठेवलेला आहे. त्यासोबतच ग्रंथालय क्षेत्रातल्या ह्या विविध मागण्या त्यांनी जर मंजूर केल्या तर या ही चळवळ, वाचन संस्कृती, वाचन चळवळ अधिक जोमाने पुढे जाऊ शकते. आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे, परिवर्तनशील राष्ट्र आहे, विज्ञाननिष्ठ राष्ट्र आहे. आणि जे ग्रंथपाल, ग्रंथालय पदाधिकारी सगळ्या साहित्यिकाचं, विचारवंताचं जे विचारधन जपून ठेवतात अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना न्याय द्यावा. जो संघ बंद झालेला आहे, आम्ही सतत 4 वर्षापासून बंद असलेल्या संघाला पुन्हा राज्य ग्रंथालय संघाचे ग्रंथालय संचालक यांनी त्वरित मान्यता द्यावी, जेणेकरून जिल्हा अधिवेशन कार्यशाळा या ठिकाणी आम्ही घेऊ शकतो. सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी हे निवेदन आपल्या समोर. मी निशिकांत मधुकर ढवळे या ग्रंथालय संघाचा मी सचिव आहे. आणि खरं म्हटलं तर अत्यंत दुर्लक्षित अशी आमची सगळी चळवळ आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानसंपन्न समाज असला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला प्रत्येक कण आज या ठिकाणी अतिशय उपेक्षित असे जीवन जगतो आहे. त्या प्रत्येकाला खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची संधी मिळावी हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. शासनाकडे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अनेक प्रकारच्या आहेत आणि शासनाला या सगळ्या मागण्या आतापर्यंत ज्ञात आहेत, परंतु दुर्लक्ष असल्यामुळे आजही ग्रंथालय चळवळीकडे पाहण्याचा त्यांचा निराशाजनक जो दृष्टिकोन आहे तो बदलावा, याकरता आम्ही आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत.